नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री गणेश अकॅडमीमध्ये. जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आता हा जो क्वेश्चन आहे हा रिपीट आहे आपला मार्च 2024 मधला. हा क्वेश्चन सुद्धा तुमचा आहे 4 मार्क्सचा. या 4 मार्क्सच्या क्वेश्चन्स मध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, एक रेक्टँगल आपल्याला दिलेला आहे, त्याची लेंथ दिलेली 4x - y, 2x + y + 8x + 4 आणि 2y. आपला याला सिंपली त्यांनी काय करायला लावलेलं आहे, याच्यामधून आपल्याला त्यांनी दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करायला लावले, लिनियर इक्वेशन्स. आता जो रेक्टँगल आहे सॉरी, रेक्टँगलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो त्याच प्रॉपर्टीचा वापर करून आपण 4x - y, 2x + y + 8 हे अपोजिट साइड आहे, यांना आपण इक्वल टू लिहून घेतलं. 2x - y = 2x + y + 8. ह्या दोन ज्या साइड्स आहे, ह्या दोघं जे आहे हे नॉन व्हेरिएबल व्हेरिएबल टर्म आणि ही नॉन व्हेरिएबल टर्म ही ऍज इट इज इकडे ठेवली. 2x इकडे प्लस आहे, इकडे त्यांना झाली मायनस. 4x - 2y हा -y ऍज इट इज, हा +y इकडे प्लस, इकडे त्यांना मायनस. x च्या बाजूला x टर्म, y च्या बाजूला y टर्म. 4x - 2x = आला आपलं 2x -y - 2y = 8. तुम्ही याला या इक्वेशनला डिवाइड बाय 2 सुद्धा करू शकता. मग तुमचं इक्वेशन येणार आहे x + y = 4 किंवा ऍज इट इज लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट येत आहे ब्रेथ. 2y x + 4, x + 4 = 2y. 2y इकडे प्लस, इकडे त्यांना होईल तो मायनस. x ऍज इट इज, 2y इकडे प्लस, इकडे त्यांना मायनस. 4 इकडे प्लस आहे, अपोजिट साइडला जाताना तो होऊन जाईल मायनस. बस, हे फक्त दोन इक्वेशन काढण्याचे तुम्हाला मिळाले 4 मार्क्स. तर हे असे प्रॉब्लेम पुन्हा येऊ शकतात, तर लक्षपूर्वक सॉल्व्ह करा. धन्यवाद.